नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाभार्थ्यांसाठी. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. शेवटपर्यंत पाहणं गरजेचंच आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण अपडेट, अशाच महत्त्वपूर्ण लेटेस्ट न्यूज तुम्हाला या योजनेसंदर्भातल्या सर्व गोष्टी, महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी असतील, माझ्या वृद्धपकाळ योजनेच्या लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थी असतील, दिव्यांग लाभार्थी सोडता या सर्व लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे. मात्र जे या योजनेतील दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांना मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि त्यांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न विचारला जात आहे की एप्रिलचा हप्ता मला नेमका कधी मिळणार आहे. तर याच एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात माहिती आहे. वित्त विभागाची मंजुरी, त्यानंतर खात्यामध्ये पैसे कधी होत आहेत जमा, जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तर पहा, दिव्यांग बांधवांसाठी या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये मोठा बदल झालेला आहे. सेपरेट दिव्यांग सक्षमीकरण विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून आणि एप्रिल महिन्यापासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातूनच आता दिव्यांग बांधवांना हप्ता वितरित केला जाणार आहे. मागच्या 2-4 महिन्यांपासून, विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून, ज्या वेळेसपासून दिव्यांग बांधवांचं फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांचंच अनुदान वाढलेलं आहे, तेव्हापासून मात्र या योजनेमध्ये आपल्याला एक मोठा गोंधळ पाहण्यास मिळत आहे. या गोंधळाचं नेमकं कारण म्हणजे काय तर पहा, या योजनेतील फक्त दिव्यांग बांधवांनाच 2,500 रुपये मिळतात आणि इतर लाभार्थ्यांना मात्र 1,500 मिळतात. तर 1,500 मिळतात, ज्या लाभार्थ्यांना 1,500 मिळतात त्यांनासुद्धा एकाच दिवशी हप्ता वितरित केला जात होता आणि 2,500 रुपयाचा हप्तासुद्धा एकाच दिवशी वितरित केला जात होता. 2,500 रुपये हप्ता मिळत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु हा हप्ता सरसकट सर्व लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होता. पहा, बरेच दिवस झालं शासन निर्णय म्हणजेच काय तर GR निर्गमित होत नाही आणि थेट पैसे जमा होत आहेत. पोर्टलवर तारीख येत आहे आणि पैसे जमा होत आहेत. त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येत आहेत, बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत. ज्या लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत त्यांना पुढच्या महिन्यामध्ये ते पैसे मिळतच नाही. तो विषय सोडून द्या, मग ते पैसे, ते अनुदान नेमकं जातं कुठं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, जेव्हापासून हे 2,500 रुपये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून तर जास्त गोंधळ आपल्याला इथं पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे सरसकट दिव्यांग बांधवांसह इतर लाभार्थ्यांना सुद्धा हे 2,500 रुपयाचं अनुदान लागू झालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली जात आहे आणि ही मागणी रास्तसुद्धा आहे. परंतु आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो म्हणजे एप्रिल महिन्याचं जे अनुदान आहे दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपयाचं अनुदान आणखीन वितरित झालेलं नाही. इतर लाभार्थ्यांना 9 तारखेला पोर्टलवर मेसेज आला आणि त्यानंतर हे वितरण सुरुवात झालेलं होतं. दिलेल्या कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500चा हप्तासुद्धा जमा झाला, पण दिव्यांग बांधवांना मात्र हे 2,500 रुपये मिळालेले नाहीत. त्यामुळे ते चिंतित आहेत की आम्हाला नेमके पैसे मिळणार का. त्यातही आणखीन 1-2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधव, त्याचबरोबर नोंदणीकृत दिव्यांग बांधव, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी ज्या दिव्यांग बांधवांना अडचणी येत आहेत त्यांना नेमका हप्ता मिळणार का, या संदर्भात सुद्धा प्रश्न कायम आहे. पण पहा, हा संपूर्ण गोंधळ सुरू असताना आता अशी माहिती समोर आलेली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता दिव्यांग बांधवांना वाटप होण्यासाठी दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेणं गरजेचं आहे. वित्त विभागाकडून या दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी जो निधी असतो तो निधी आणखीन मंजूर झालेला नाही आणि त्याचमुळे हे पैसे जे आहेत, हा जो हप्ता आहे, हे जे अनुदान आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत जमा झालेलं नाही. सरकारी स्तरावर हप्ता येण्याच्या अगोदर या प्रक्रिया होणं गरजेचं असतं आणि पहा, तेव्हाच हप्ता वितरित केला जातो. तर ही माहिती आलेली आहे सद्यस्थितीला की दिव्यांग बांधवांच्या हप्ता वितरणासाठी, एप्रिलच्या हप्ता वितरणासाठी
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर आणखून करून घेतला गेलेला नाही. हा निधी वित्त विभागाकडून मंजूर करून घेणं गरजेचं आहे. वित्त विभागाची ज्यावेळेस या निधीला मंजुरी मिळेल त्याच वेळेस आपल्याला या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत. मग आता नेमकी ही प्रोसेस कधी होणार आहे, तर या ठिकाणी पहा, अपेक्षित आहे या 8 दिवसामध्ये म्हणजेच या आठवड्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं खूप गरजेचं आहे. कारण बाकीच्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत, आपल्या दिव्यांग बांधवांना सुद्धा मिळालेच पाहिजेत. आता जशी ही प्रोसेस सुरू होईल किंवा या प्रोसेस संदर्भात ज्या काही अपडेट येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला आत्तापर्यंत विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.